बादशाह मयूर सिंहासनावर बसून देश विदेशातील पाहुण्यांकडून भेटवस्तू स्वीकारत होता. इराणचा बादशाह औरंगजेबाला कमी दर्जाचा मानायचा. त्याच्या समोर स्वतःचा दर्जा सिद्ध करायला त्यानं मुघली शान शौकत दाखवण्यासाठी त्यालाही आमंत्रित केलं होतं. असे अनेक इस्लामचे बडे बाशिंदे औरंगजेबाने या निमित्तानं दरबारात बोलवले होते. या सगळ्यांसमोर औरंगजेब शिवाजी राजांना बोलवून अपमानित करणार होता आणि सगळ्या जगात मी कसा काफरांना नमवणारा गाझी आहे हे सिद्ध करणार होता. त्याकरता त्यानं भला मोठा डाव सुद्धा आखला होता. रामसिंगला शिवाजी राजांना आणायला जरा उशिराच पाठवलं होतं, जेणेकरून शिवाजी राजे सगळ्यात उशिरा तिथे यावेत आणि त्यानं राजांची सगळ्यांसमोर शोभा मांडावी. तितक्यात त्याचं लक्ष समोर गेलं तर एखाद्या वाघासारखा चालत येणारा मराठ्यांचा राजा त्याला दिसला. त्याच्या हाताशी त्याचा चिमुकला राजपुत्र देखील होता. राजा तर निर्भय होताच, पण राजपुत्राच्या नजरेतही अंगार दिसत होता. औरंगजेबानं कोतवालाला खून केली तसं त्या दोघांनाही अडवून हजारी मनसबदारांच्या रांगेत उभं केलं गेलं. हा अपमान आता शिवाजी राजांना सहन होईना. त्यात त्यांना दिसलं की सिंहगडावर मार खाऊन मराठ्यांना पाठ दाखवून पळालेला जसवंत सिंग त्यांच्या पुढे उभा आहे आणि दरबारात सिंहगर्जना घुमली. इथं उभं राहायचं आम्ही, आम्हाला इथं हजारी 2,000 मनसबदारात उभं करायला मराठ्यांचा राजा म्हणजे काय, पाठीवर मार खाणारा मुघल सरदार वाटतो का काय तुमच्या बादशाला? शहाजादाच्या मानानं तुम्हाला वागवलं जाईल असं वचन मिर्झा राजांनी दिलं होतं. ते मुघल बादशाह असंच पाळणार आहे का? राजांच्या डरकाळीनं दरबारात एकच खळबळ उडाली. स्वतःला आणि वडिलांना वाचवण्यासाठी रदबदली करत मिर्झा राजांचा मुलगा रामसिंग औरंगजेबाकडे धावला आणि म्हणाला, दरबाराचा वैभव पाहून थांबवलेत राजे, त्यांना खाविंदांनी क्षमा करावी. त्यावर राजेच सावधान म्हणाले, खरंय, या बादशाला बघितल्यावर कोणाचं डोकं ठिकाणावर राहील. सगळे पाहुणे टकामका औरंगजेबाच्या चेहऱ्याकडे पाहू लागले. एवढासा एक छोटासा राजा, म्हणलं तर जागीरदाराचा मुलगा, इथं राजधानीत येतो आणि बादशाला खडसावतो.